नागपुर शहर के लकड़गंज थाने के अंतर्गत लूट की बड़ी घटना सामने आई है। जानकारी के अनुसार फिरयादी जब घर जा रहे थे तभी रास्ते में लुटेरों ने उन्हें रोका। लुटेरों ने पहले तो उनके साथ मारपीट की और फिर जबरदस्ती गाड़ी नगर लेकर छीनकर मौके से फरार हो गए। अचानक हुई इस वारदात से क्षेत्र में दहशत का माहौल हो गया है। फिरयादी ने तुरंत पुलिस में शिकायत दर्ज कराई। शिकायत की गंभीरता को देखते हुए लकड़गंज पुलिस की टीम ने घटनास्थल का मुआयना किया और त्वरित कार्रवाई करते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है और आगे की जांच जारी है। यामध्ये पोलीस ठाणे लकडगंज या ठिकाणी फिर्यादी नामे देवानंद नारायण जांभुळे, वय वर्ष 43, राहणार गंगाबाई घाट सुपर कॉलनी, सम्राट बौद्ध विहार जवळ याने येऊन फिर्याद दिली की तो दिनांक 15/9/2025 चे साधारण सायंकाळी 8-8:30 वाजण्याच्या दरम्यान तो घरी जात असताना त्याला अज्ञात 3 त्याच्याच ओळखीच्या परंतु त्याला 3 लोकांनी अडवले। त्याच्या ओळखीचा एक व त्याच्या अन्य 3 साथीदारांनी त्याला अडवले व त्याला हातबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच दगडगोट्याचा मारा करून त्याच्याजवळ जी गाडी होती MH49 BH 1636 ही ऍक्टिवा गाडी घेऊन पळून गेली। सदर कारणावरून पोलीस ठाणे लकडगंज या ठिकाणी संबंधित आरोपी नामे तुषार अनिल मेश्राम, वय 20 वर्ष, सागर अनिल मेश्राम, वय 25 वर्ष, श्याम राजू वासनिक, वय 22 वर्ष व एक अल्पवयीन आरोपी आहे। या तिघांना अटक करण्यात आलेली आहे व जो अल्पवयीन आरोपी आहे त्याला बाल न्यायालयासमोर हजर ठेवण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे। यामध्ये जे अटक आरोपी आहेत यामध्ये जो सागर अनिल मेश्राम आहे याच्यावर जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत 376, 122, 498, 363 तसेच पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत 122 चा गुन्हा दाखल आहे। असे गुन्हे दाखल आहेत। तसेच यामध्ये आरोपी नामे श्याम राजू वासनिक याच्यावर देखील 302 IPC प्रमाणे गुन्हा दाखल आहे। संबंधित आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे। या गुन्ह्यामध्ये त्याची गाडी हिसकावून घेऊन जाण्यापाठीमागे त्यांचा काय उद्देश आहे किंवा काय हे तपासात निष्पन्न होईल। या कारवाईमध्ये आपण एकूण 4 आरोपींना अटक केलेली होती। एक अल्पवयीन असल्या कारणाने त्याला विधी संघर्षग्रस्त बालक या ठिकाणी हजर करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे। तसेच 3 आरोपींना आपण यामध्ये अटक केलेली आहे व या संबंधित संपूर्ण तपास हा आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार, पोलीस निरीक्षक गुन्हे साईनाथ रामोड, सहाय्यक पोलीस उपायुक्त श्वेता खाडे मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस उपायुक्त राहुल मदने सर यांच्या नेतृत्वाखाली करत आहे।